नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोया चिली. कधी कधी मुलांना छोटीशी भूक लागते, मग त्यांना असं वेगळं कसं काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यावेळी हे पटकन करून देणारा पदार्थ तुम्ही करू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पाण्याला एकदम अशी खळखळ उकळी आलेली आहे. आता मी गॅस ऑफ केलेला आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. यासाठी मी हे मोठे सोयाबीन वापरले आहेत आणि यासाठी मी हे 125 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत. मी हे मोठ्या साईजचे सोयाबीन घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पाण्यामध्ये हे सोयाबीन असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मी गॅस ची फ्लेम ऑफ केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे सोयाबीन 15 ते 20 मिनिट असंच आपल्याला यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून मी हे सोयाबीन असेच 15 ते 20 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. हे पहा, 15 ते 20 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेले आहे. आपले सोयाबीन मस्त असे फुललेले आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त टम्म असे फुगलेले आहेत. सारं पाणी सोयाबीननं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन मी हे झाऱ्याच्या सहाय्याने ह्या स्ट्रेनरमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला हे सोयाबीन असे निथळून घ्यायचे आहेत. आता म्हणून मी सगळे सोयाबीन या स्ट्रेनरमध्ये काढून घेते. सर्व सोयाबीन स्ट्रेनरमध्ये काढल्यानंतर यामध्ये मी हे थंड पाणी मी 1 ग्लास भरून यावरती मी असे हे टाकणार आहे. आपल्याला ग्लास 1.5 ग्लास आपल्याला या सोयाबीनवरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे सोयाबीन मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहे परत एकदा. आता आपल्याला कढईमध्ये हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व सोयाबीन असे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामधले जो असा हा फेस आहे तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे. यामध्ये मी परत एकदा पाणी घेतलेलं आहे. असं 1 ते 2 पाण्याने आपल्याला हे सोयाबीन व्यवस्थित असे धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी 3 ते 4 सोयाबीन घेऊन यातलं पूर्ण पाणी असं मी हाताने असं जेवढं काढता येईल तेवढं पाणी यामधलं पिळून काढायचं आहे. आपल्याला सोयाबीनमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला यामधलं पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. आपल्या सर्व सोयाबीन अशा पद्धतीने त्यातलं पाणी पिळून काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी सर्व सोयाबीन अशा पद्धतीने पिळून घेतलेले आहेत. आता यावरती मी हे कॉर्न फ्लोअर टाकून घेते, 2-2.5 चमचे. आता यामध्ये मी 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेते. जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा पण यामध्ये घेऊ शकता. आता यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मिरपूड टाकून घेते. हे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. मी हे कलरसाठी काश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे कलर अवेलेबल असेल आपल्या खाण्याचा तर तो तुम्ही वापरू शकता, पण मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे कॉर्न फ्लोअर, तिखट, मीठ घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित असं या सोयाबीनमध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे. आपल्याला कोणी थोडंसं असं सोयाबीनला आपल्याला असं थोडंसं दाबतच आपल्याला हे एकत्र करायचं आहे, म्हणजे त्यामधले थोडंसं किंचित असलेलं पाणी ते पिठाला एकदम व्यवस्थित असं ऑब्झर्व करून घेईल. तुम्ही पाहू शकता, मस्त असं आपल्या सोयाबीनला कोटिंग झालेलं आहे पूर्ण कॉर्न फ्लोअर आणि तिखट मिठाची. एकदम छान असा कलर पण आलेला आहे आपल्या सोयाबीनला.
आता हे सर्व सोयाबीन आपल्याला व्यवस्थित असे एकत्र करून आपल्याला हे 15 ते 20 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले मसाले मस्त असं आपल्या सोयाबीनमध्ये व्यवस्थित असे मुरले जातील. आता हे 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपण सोयाबीन ठेवून आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त असं कोटिंग झालेलं आहे आपल्या सोयाबीनला. ही मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला हे एक एक सोयाबीन अशा प्रकारे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि तेल तापल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले सोयाबीन असे क्रंची राहतील. जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर असे सोयाबीन क्रंची नाही होणार जास्त. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला एकदम क्रंची अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सोयाबीन तळून घ्यायचे आहेत. हे सोयाबीन चिली करायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन असे होतात हे सोयाबीन चिली. तुम्ही पाहू शकता मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे आपल्या चिलीला. तर आता आपण हे काढून घेतोय. परत मी ह्या दुसऱ्या घाना टाकून घेते. अशा पद्धतीने आपल्याला सर्व सोयाबीन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त असं आपले सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे कुरकुरीत असे आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत. आता हे पण मी काढून घेते. ही मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी हे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. अर्धा इंच आलं पण बारीक चिरून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता हे थोडंसं तळल्यानंतर यामध्ये मी हे 2 मिरच्या अशा तिरप्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला असं हे थोडंसं परतून घ्यायचं आहे, अजिबात लाल वगैरे करायचं नाहीये. आता हा मीडियम साईजचा कांदा मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तो यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी मीडियम टू हाय केलेली आहे. आता यामध्ये तशाच पद्धतीनं ह्या शिमले मिरची पण मी कट करून घेतलेल्या आहे. मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे. आपल्याला हे 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. जास्त मऊ असं अजिबात करायचं नाहीये. 2 मिनिट आपले कांदा आणि शिमला परतल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो सॉस टाकून घेते. दोन चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस. आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घेताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा ही मिरपूड टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. सॉस टाकल्यानंतर पण आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता यामध्ये मी हे कलरसाठी 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट टाकून घेते. यामध्ये मी शक्यतो कलरचा वापर करण्याचा टाळलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे. काश्मीरी लाल तिखट टाकल्यानंतर परत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही मी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतलेली आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे आपण टाकलेली स्लरी आहे ही थोडीशी उकळून घ्यायचं आहे. यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता आपल्या या ग्रेव्हीचा कलर आता चेंज होत आलेला आहे.
मस्त अशी दाटसर आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त अशी उकळलेली पण आहे आणि कलर पण एकदम छान असा आलेला आहे. सोया चिली मी हे ड्राय करणार आहे. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी ॲड करू शकता, म्हणजे थोडीशी आपली ग्रेव्ही होईल आणि आपले थोडीशी ग्रेव्ही सोया चिली होतील. पण मी थोडंसं ड्राय करून घेणार आहे, त्यामुळे मी पाणी 1च वाटी टाकलेलं आहे. आता ही मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. एकदम दाटसर अशी व्यवस्थित अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. आता या स्टेजला आपल्याला हे तळून घेतलेले जे सोयाबीन आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले सोयाबीन क्रंची झालेले आहेत. आता टाकल्यानंतर आपल्याला ही यामध्ये एकदम मस्त असे परतून घ्यायचे आहेत आपल्या ग्रेव्हीमध्ये. आता मी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे. आपल्याला फक्त हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी यावरती कांदा पात टाकून आपल्याला हे सोया चिली काढून घ्यायचे आहेत. पण माझ्याकडे कांदा पात अवेलेबल नसल्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे कांदा पात असेल तर नक्कीच तुम्ही यामध्ये कांदा पात टाकू शकता. आपल्या सोयाबीनचा मस्त असा कलर आलेला आहे आणि जसे हवे तसे त्या पद्धतीने आपले सोया चिली ड्राय झालेले आहेत. जास्त ज्युसी पण नाही झालेले आणि जास्त असे कोरडे पण नाही झालेले. मस्त असे आपले सोया चिली झालेले आहेत. थोडीशी आपली कोथिंबीर यामध्ये मी भरभरून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले एकदम टेस्टी, क्रंची आणि एकदम स्वादिष्ट असे आपले सोया चिली तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असं. आता हे सोया चिली मी बाउलमध्ये काढून घेते. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.